आपण पाहत आहात RP न्यूज, बातमी मनातली, बातमी तळागाळातली। तालुका बुधरगड ग्रामपंचायती शासनाच्या आदिशक्ती अभियान स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा सन्मान। लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब जाधव। शासनाच्या महिला व बालविकास विभागाने राज्यात 2025-26 साठी महिला व बालकांचे सबलीकरण संदर्भात अभियान राबवले होते। सदरचे अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्याची योजना घोषित केली होती। या योजनेत फणसवाडी तालुका बुधरगड ग्रामपंचायतीस तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून ग्रामपंचायत आदिशक्ती पुरस्काराची मानकरी ठरली असल्याची माहिती फणसवाडीचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब जाधव यांनी दिली। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागांतर्गत महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून सन 2025-26 पासून आदिशक्ती अभियान राबवण्याची संकल्पना अंमलात आणली आणि या अभियानामध्ये आमच्या फणसवाडी ग्रामपंचायतीने उत्कृष्टपणे सहभाग नोंदवून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक आणि जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पुरस्कार प्राप्त केला आहे। याच्या अगोदर सुद्धा आमच्या ग्रामपंचायतला आराबा पाटील स्मार्ट ग्राम तालुकास्तरीय पुरस्कार, जिल्हास्तरीय पुरस्कार, लोकमतचा सरपंच ऑफ द इयर हा पुरस्कार, त्याचबरोबर सकाळचा आदर्श पुरस्कार असे अनेक पुरस्कार आमच्या फणसवाडी गावाने मिळवलेले आहेत। फणसवाडीसाठी या गेल्या 5 वर्षात तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय जे मिळालेले पुरस्कार आहेत हे एकट्या सरपंचाचेच नसून या सर्व गावाने मिळवलेले हे पुरस्कार आणि हे गावासाठी बहाल झालेले हे पुरस्कार आहेत। एवढे या निमित्ताने बुधरगड तालुक्यात मुदर ग्रामपंचायतीस आदिशक्ती पुरस्काराची घोषणा झाली आहे। विशेष म्हणजे तालुक्यात 2रा क्रमांक व जिल्ह्यात 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे। एकाच वेळी तालुक्यात व जिल्ह्यात आदिशक्ती पुरस्काराची मानकरी होणारी मुदाळ ही एकमेव ग्रामपंचायत आहे। या पुरस्काराने महिला व सक्षमीकरणाला व बालकांच्या आरोग्याला अधिक बळकटी मिळेल असे मत मुदाळचे सरपंच यांनी व्यक्त केले। आदिशक्ती पुरस्काराने मुदाळ गाव गौरवास प्राप्त ठरल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आपण पाहत आहात RP न्यूज, बातमी मनातली, बातमी तळागाळातली।